जय जिजाऊ जय शिवराय. तर मी अश्विनी आणि मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आम्ही जिंजुर्डे या युट्यूब चॅनल वर. तर बघा दुपार झालेली आहे, तर सगळं काम पण आवरून घेतलं आणि आज आहे 3 तारीख, तर 3 जानेवारी. तर तुम्हाला माहितच आता नवीन वर्ष लागलेलं आहे. तर आज 3 तारखेला आमचा शिवबाळ कंप्लीट 9 महिन्याचं पूर्ण झालेला आहे. तर चला आमच्या शिवबाळाचा आम्हाला छोटंसं फोटोशूट काढायचं होतं. आणि खरं तर कसं आहे, आमचा शिवबाळ आता सध्या झोपलेला आहे, पण म्हणलं चला तोपर्यंत आपण व्हिडिओची तयारी करूया. तर बघा आमचा शिवबाळ आता 9 महिन्याचं कंप्लीट झालेला आहे. आणि कोणतं पण बाळ समजा कोणी कोणी काय करतं, 6 महिने झालं की छोट्या बाळाला थोडंफार वरचं खाऊ घालतं. तर आम्ही तर कसं म्हणजे आता कसं केलंय की जोपर्यंत आमचा शिवबाळ म्हणजे आतापर्यंत तरी समजा दूध आणि तेच पित होता. तर याच्यानंतर म्हणजे जेव्हा आम्ही नवरात्रीचं चालू केलं ना, तर आम्ही म्हणजे नवरात्रीमध्ये आमच्या शिवला थोडं थोडं असं मुरमुरे किंवा बिस्किट खायला सुरू केलेले ते, पण तो काही सण केला म्हणजे खाऊ घातले, पण त्यांनी सणच नाही केले. त्याच्यामुळे मग मम्मी तेव्हा अजून 2-3 महिने जाऊन देऊ आणि त्याच्यानंतर आपण डबल प्रयत्न चालू करू म्हणे. कारण कसं राहतं आमचा शंभू नका तो तर खूपच म्हणजे लवकर त्यांनी सगळं सहन केलं, त्यामुळे आम्ही त्याला 6-7-8 महिन्यातच वरचं खाऊ घालायला सुरुवात केली होती. पण आमचा शिवबाळ कसा आहे थोडंसं म्हणजे जरा नटकट आहे, त्याच्यामुळे त्याने काही म्हणजे कोणतेच काही सहन नाही केलं. तर आम्ही मग त्याचं म्हणजे वरचं खाणं बंद केलं होतं. तर म्हणलं चला आता आमचा शिवबाळ आता 9 महिन्याचं कंप्लीट झालेला आहे. तर म्हणलं चला त्याला थोडंसं असं वरचं खायला घालूया, म्हणजे कसं लेकराची तब्येत बी चांगली राहती आणि त्याला पण थोडी थोडी सवय लागन. तर म्हणलं त्याच्याशी आम्ही आज रिलेटेड थोडासा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. आणि चॅनलवर कोणी जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आता शिवबाळ उठणच आपला आणि आता आम्ही लगेच व्हिडिओला सुरुवात करतो. तर बघा आजचा व्हिडिओ म्हणजे नवीन असं काहीतरी आहे, कारण की तुम्ही तर बघितलेच असन खूप अशी व्हिडिओ. कारण की छोटंसं बाळ जेव्हापासून खायला लागतं तेव्हापासून नवीन असा व्हिडिओ बनवला जातो. तर बघा म्हणलं आपण आता घरच्या घरीच बनवायचं होतं आम्हाला, आणि आम्ही घरच्या घरीच बनवणार आहे व्हिडिओ पण, कारण की कसं म्हणजे काही नवीन नाही आणलेलं. तर घरच्या साहित्यात जे आहे त्याच्यातच आम्ही म्हणजे त्याच्यातच बनवत असतो. आणि तुम्ही आमचे डेली ब्लॉग तर बघतातच, एकदम साध्या सिंपल पद्धतीने असतात आणि तुम्ही सगळे खूप छान म्हणजे त्याला रिस्पॉन्स पण देतात. तर चला लगेच आता लागूया व्हिडिओची सुरुवात. तर बघा आमचं चाललेलं होतं थोडीशी तयारी शिवच्या अन्नप्राशन किंवा आज कंप्लीट 9 महिन्यात झाले आमचा शिव. आणि आणि बघा किती छान हे बनवलेलं आहे. एकदम मस्त आहे बरं का. आरानी पहा किती छान लिहिलेलं आहे आणि छोट्याशा कागदावर डिझाईन ते पण काढली, एकदम मस्त आलं बरं का. जाय बरं आपलं शिव उठलं पाय बरं. शंभू तुम्ही काय करू राहिले? बसले अजून नाही उठला का? तर बघा आमचं चाललेलं आहे आता आमच्या शिवच्या अन्नप्राशनची तयारी. तर सगळं थोडं थोडं आणलेलं होतं पप्पानी गावातून. तर बघा काय काय आणलेलं आहे. कविता ते जिलेबी घे ना. तर बघा म्हणजे आपलं म्हणजे थोडं थोडस सगळं हे करून घ्यायचंय. वाटाय का ते 2-3 झाले अजून तर बघा आम्ही आमच्या शिवच्या अन्नप्राशनाची अशी तयारी केली आहे आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीने जेवढं आमच्याकडे होतं तेवढं आम्ही हे केलेलं आहे. आणि जेवढं म्हणजे आम्हाला आणता आलं तेवढं साध्या सोप्या पद्धतीने आम्ही बनवलं बघा. तर जेवढे जे आपल्या छोट्या बाळाला आपण खाऊ घालू शकतो असेच पदार्थ आम्ही घेतलेले, बाकी जास्त काही आणलेलं नाहीये. तर गोडामध्ये म्हणजे आम्ही स्वीट मध्ये थोडेस शिरा पण बनवलेला होता, डाळ भात बनवला, थोडेसे चॉकलेट कुरकुरे, काही शेवे, जिलेबी किंवा आपली गुडी शेव सगळं आणलेलं आहे. आणि स्पेशल पिल्लूसाठी आम्ही बघा खीर बनवलेली आहे आमच्या शिवसाठी. तर आम्ही त्याला खीर खाऊ घालणार आहे आज. कविता आवडलं शिवचं? आवडलं ना. चला आण मग. तर चला आपला शिवबाळ बी बघा मस्त रेडी झालेला आहे. आणि आज आहे शिवचं अन्नप्राशन. तर बघा मम्मीचं चाललेलं आहे शिवला टिका. शिव काय खातो?
कविता तू घ्या. शिव इकडे पाय. बापू बापू बस बस. तर बघा सुरुवातीला शिवचे पप्पा शिवला घास भरू राहिले. काय घातला आबा तुम्ही? शिरा खाऊ घातला का? बरं आहे, गोड आहे सगळ्यात एक नंबर. ऐक नाही नंबर गोड पासून सुरुवात. बस बस म्हणतो ते आता. बस का? तर बघा शिवचे आई बाबा शिवला काय घालू राहिले? जिलेबी. जिलेबी आणि गोडी शेव खाऊ घालू राहिले. काय माहितीच काय चालू? त्यानं तर गोडी शेव खाल्ली पण का का? मग तळे भरायची आम्हाला संध्याकाळी. हा का? बरं आहे ना मग. ते तळे भरायचं कसं करायचं? शिव कस करायचं कसं करायचं? ते बाई? एका हातात जिलेबी आहे, एका हातात गोडी शेव आहे. मग बघा आता सोनपापडी आणि आरा बसलेली शिवला खाऊ घालायला. सोनपापडी तू इकडे पा. आरा त्या सोडताच लाडू खाऊ घालते थोडासा खाईन. शिवची आज मज्जा आहे एक नाही शिव? शिवचं काय चालला? बघा सोनपापडी किती मस्त शेव त्याला खातो. शेव खाऊ घालू राहिली, फिक्की शेव. आणि आरा त्याला राजगिरास लाडू खाऊ घालू राहिली. खाईन का सोन आरा? तो नको नको खाणार नाही तो बरं का एवढा. शंभू आज झोपला आहे ना ग? शंभू झोपला ना आज. ताईचं काय नियोजन मग शिवला घालायचं? डाळ भात खाऊ घालू राहिले आता. डाळ भात का? मग हा ना. डाळ भात तो आधी तो रोज खाणार आहे. तो रोज खाणार डाळ भात. दीदी इकडे. डाळ भात असं आहे का तर लेकरू म्हणजे आवडीनं खातावी. हा ना. जास्त गोडण्यात फिक्का मस्त हा. खायचं दादा. बाबाचे चालले बाहेर. खायचो दादा. तर बघा आता सगळ्यांनी आपल्या शिवला थोडं थोडं सगळ्यांनी खाऊ घातलेलं आहे. आणि आता शिवचे मम्मी पप्पा दोघं मिळून शिवला खीर भरू राहिले बरं का आता. नाही नाही पोट भरला अगं त्याचं. हा एक मिनिट. बघा आपलं शिवबा किती छान खीर पिऊ राहिला. बस बस आता त्याचं लय पोट भरलं बरं का कविता. तर बघा आमच्या शिवचं छोटंसं अन्नप्राशन पण झालेलं आहे. म्हणजे छोटासा व्हिडिओ आम्ही क्रिएट केला होता. तर चाललेलं आहे बघा. आणि आमच्या शिवला किती आता बोलता यायला लागलेलं आहे. दीदी दीदी म्हणून राहिला बघतो. आणि बघा आज खरं लई दिवसापासून इच्छा होती छोटासा व्हिडिओ बनवायचा म्हणून. कारण की आम्हाला आहे ना ताईला जेव्हा ते आले तेव्हाच बनवायचा होता. म्हणजे तो आहे ना खरं मेन सांगायला गेला ना तो असं म्हणजे बिस्किट पण खाऊ घातला ना तो म्हणजे सण कधी म्हणजे सणच नाच करतो आल्यापासून. म्हणजे जेव्हापासून जेव्हा मम्मी म्हणल्या की 9-10 महिने झाले का त्याच्यानंतर म्हणलं मग आता चला 9 महिने करेक्ट पण झाले त्याला. आणि मग आजपासून सुरू करू म्हणलं. आणि आज आम्हाला म्हणजे छोटासा ब्लॉग बनवायचाच होता. म्हणजे आज त्याचा कसा 9 महिन्याचा फोटोशूट बनवायचा होता. म्हणलं थोडासा आला आणि याच्यामध्येच आपण हा व्हिडिओ पण ऍड करू. तर आज आम्ही त्याचा छोटासा व्हिडिओ पण ऍड केलाय बघा. आणि आमचा शिव आज किती खुश आहे शिव बघा. बिस्किट खाल्ला. आणि तुम्ही त्याला खीर भरूच होता तो म्हणतो बस झाला आता लई खाऊ घातलं. म्हणत होता तेच ना मग खीर छान झालती ना. मस्त. तुम्ही खाल्ली का? हा ना. आता हे कोण कोण खाणार एवढं? तुम्ही. शिवच आहे ते सगळं. आणि खरं काच राहता. अरे काय झालं त्याला दे ग काहीतरी. जाऊ दे आज त्याचा दिवस त्याला खाऊ दे कविता. आणि कसं राहतं जेव्हा आपण जेवायला बसतो तेव्हा लेकरू असं वाटतं लेकराला आता खाऊ घालावं नंतर खाऊ घालावं. पण म्हणलं चला एक छोटासा ब्लॉग बनवूया. आणि सगळ्यात मेन की
बाळाची बी सुरुवात म्हणजे खाण्यापिण्याची जर झाली ना तर लेकराची तब्येत बी चांगली राहते आणि लेकरं कसं किरकिर नाही करीत काही नाही. तर बघा आजपासून आता आम्ही आमच्या शिवला थोडं थोडं म्हणजे वरण भात किंवा शिरा नाही तर मग दूध बिस्किट आजपासून आम्ही सुरुवात करणार आहे त्याला खायला घालायला. ए सरक सोन्या, ते किती वर्षाचा झाला? किती वर्षाचा नाही पिल्लू, तो आता 9 महिन्यात झाला रा. पाण्यात नाही तर माहिती आहे ते कसं चालला पडत. ए कविता खिरीची वाटी ओढी मारतो. माझी सोन्याला लय गोड झालं बाबा हा ना. नाही आता झोप आली असं मर कविता त्याला. पाहिली असं. ना पोटात, ना, ना. आता त्याला आहे ना झोपी लावू आपण आता बरं का. त्याला मम्मीला म्हणा त्याला झोळी बांधा आणि झोपी लावा म्हणा. चलो बबडू बबडू. सोनपापडीचं काय चाललेलं आहे, एक चॉकलेट घ्यायचं आहे की नाही. सोन्या 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 बस आता नाही, नंतर आताच नाही. हं बरं एकच घे. बघा हाराची काय चाललेली गडबड, कोणाला काय घ्यायचं कोणा तरी. आमचा शंभू आज झोपलेला आहे नाही तर त्यांनी पण खूप हे केलं असतं. बस बस का ग मम्मी नाही बघत, मम्मी कुठे गेले. हा का बरं चल मग. चला आज आमचा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि आज थोडासा वेगळा ब्लॉग बनवला तर आम्हाला म्हणजे कमेंट करून सांगा की आमचा ब्लॉग पण कसा वाटला. आणि थोडंसं काहीतरी वेगळं हे असलं ना तर मग भारी पण वाटतं. शिव आणि आमच्या शिवला आज खूप झोप आलेली आहे आता, तर त्याला आता झोपी लावायचंय. तर चला आणि बाकीचं पण आता काम आवरायचंय कारण याच्यात बराच वेळ गेलेला आहे. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.